तुमचा आशीर्वाद मिळाला त्या चरण कमलाची सेवा करतो नित्य नमन तुमचा आशीर्वाद आणि या तुमचं नित्य कर्तव्य आशीर्वाद घेण्याचं पण अगदी तुमचं मुखकमल पाहिल्या विना माझ्या मनाला कधी समाधान वाटलं नाही आणि एकच माझ्या मनात उत्सुकता होती तुम्ही दोघे केव्हा इथं वर येताय नेत कटाक्षे माझेच नव्हे तर साऱ्या जनतेचे हेत होते आसावर आणि प्रभावती अगदी तुम्ही मैत्रिणी असाल पण सारं जग जाणतंय तुम्ही दोघे बहिणीप्रमाणेच वागता मग तुम्ही आल्याशिवाय अगदी मनाला समाधान कसं वाटणार तेव्हा पद्मावती तुम्हाला पाहिलं मन समाधानी झालं बाबा पण तुम्हाला खरं सांगते तुम्हाला पाहिलं ना काय ते की सतत मला आठवतं काय आठवतं नास्ते पितृ समा छाया अरे वा नास्ते पितृ समागती नास्ते पितृ सममुद्राण अरे वा नास्ते पितृ समाप्रिया वा वा पित्यासारखा सावली देणारा संकट समयी एका कन्येच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा अगदी खरं पित्यासारखा मार्गदर्शक आणि पित्यासारखं संरक्षक एका कन्येसाठी या विश्वाच्या पाठीवर कुणी नाही आपले हे सुसंस्कार आहेत आणि हे संस्कार केवळ तिनं आपल्या आधी बनवले पण असंच तरी काय ते परी हे वैखरी गोडावली वा रसना रसमुखी माझी माझी ही वैखरी पावा तुमच्या नामाप्रचारासाठी सतत आस शुभ आशीर्वाद द्या आणि आमच्या मनातील समाधान आणि म्हणूनच बाबा आजच्या दिवशी आम्हाला दोघांना तुमच्याकडून काही नाही कोणत्या गोष्टीची अपेक्षा तुम्ही देणार असं आम्हाला अपेक्षा होणार नाही नाही मुलांनी बापाजवळ अपेक्षा ठेवायला हवी पण तुम्हाला काही कमी ठेवलंय बाबा तुम्हाला काही दिलं नाही असं आहे का बाबा आतापर्यंत तुम्ही आमच्या जीवनात काहीच कमी ठेवलं नाही होय ना पण आज आम्ही ते मागणार आहोत ना हा रागडाने वेगळं आगळं वेगळं आणि ते तुम्ही आम्हाला द्याल कुणी मागितलं नसेल असं आम्ही मागणार आहोत कुणी मागितलं नाही खरं सांगा काय ते द्याल तुम्ही सांगा ना द्याल ना काय हवंय आम्हाला हवंय ते तुम्ही फक्त बोला तुम्ही फक्त बोला तुमच्या या बापानं तुमची इच्छा पूर्ण केली म्हणून मग समजा. हे आमच्या बोलण्याचा अवकाश सणार्धात आमची इच्छा पूर्ण होणार आहे बोला तरी त्या म्हणते दोघेही अगदी लाडात येऊन लागतात. काय झालं? अगं काय हवंय काय हवंय आलं माझ्या लक्षात स्त्रीला जास्त कशाची आवड असते तिला हवं असतात ते दागदागिने कोण आला तिकडे चला लवकर यांच्यासाठी दागदागिने आणा सैनिकांना नव्हे आम्हाला हवाय ती फक्त एकच काय हवंय
क्षमही करी असा आहे. हा. खरोखरच आशीर्वादनाचे शब्द ऐकले मन समाधानी झालं, मन आनंदित झालं. काय करूया? तू सांग ना त्यांना, तू सांग ना. मी मला ओरडत अगं माझ्यापेक्षा तुझं ऐकतील ते. पण त्यापेक्षा लाडाची तू आहे. मी जरी त्यांची कन्या असले ना तरी तुझ्याशी लाडाने बोलतात ते. असं आहे. मला नेहमी ओरडतात. पण असं तरी असलं काय रागे भरले तर त्यांचा रोज माझ्या मते नाही नाही म्हणून मी घाबरते. तू काय ते सांग. त्यांना जर राग आला ना तर मी तो उतरवेन. हरकत नाही. सांग. काय ऐका ना. मुलं लाडानं गोडीनं बोलू लागली. बापानं आधीच समजायला हवं. मुलं बापाजवळ जाऊन एकूण एकाच बोलू लागली की बापानं आधीच सावध राहायला हवंय. कशाला? मुलांना काहीतरी हवंय. बाबू बाबा छे मुळीच नको काही नको. काहीच नको बाबा विचार कर हं. अहो तुमच्या आशीर्वादाने आमच्या जीवनात तुमच्या काय कृपेने आम्हाला सर्व काही पुरत आहे. दाग दागिने वस्त्र अलंकार उंची पैठणी रोज रोज नवनवीन. मला तर काही नको. त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण तुम्ही पद्मावती फक्त बोललात की सारी तुमची सेवा तिथवर होते तुम्हाला. हो ना. पण बापाजवळ आल्याबरोबर गोड बोलाने बोलताय. पण बाबा तुम्हाला ही तुम्ही माझी लाडकी फुलं म्हणून तुम्हाला मी सांभाळलं. ही फुलं आल्यापासून बाबा बापाचे लाडच करताय. बाई. नाही बोला बोला तुम्ही काय ते बोला आता. बा नाही बोलाच तुम्ही. तर तुम्ही बोललात तेव्हा कळालं मला काय झालं. म्हणजे बाबा तुम्ही मनकवडे आहात. आम्ही तुमची फुलं आहोत नाही. आमच्या अगं. मनातील अगदी अचूकपणे आपण ओळखतो. इवलाचा रोग गगनाला भेविला नाही मोडायची आहे अगं, का काय? काय करते? आम्ही तुमची फुलं आहोत की नाही. बाई तू माझं फुल आहे पण हे फुलाप्रमाणे जपलं नाही मी. अहो तसं नाही बाबा. पद्मावतीची इच्छा हा? होती. माझी फक्त एकट्याची. माझी नाही हा. म्हटलं ना म्हणजे मुलांनी असं केलं की बापानं सावध राहायला हवंय. तिची आता ही इच्छा. म्हणाली तिची इच्छा, ही म्हणते तिची इच्छा. तुम्ही आधी नेमकं सांगा इच्छा कोणाची. आम्ही आडेवेडे घेणार. आमच्या दोघांची सुद्धा इच्छा आहे. दोघांची आणि आहे. दोघांनी आमच्या मनात माझी आहे. नाही तुमची जर इच्छा असेल मी वेळ लावणार नाही. तुम्हा दोहोंचा एखाद्या वेळी लग्न ठरव. काय झालं. काय बोलताय तुम्ही? आता तुमची इच्छा असेल तुमच्या काय बाबा काय मुलं तारुण्यात आली. बाबा त्यातल्या त्यात आपली मुलं तारुण्यात आली. बापाबरोबर लाडानं बोलताय की बापानं समजायला हो हवं. बाबा. मनात कुणीतरी त्यांच्या बिमलय, मनात कुणीतरी दडलंय. काय ग असं काही प्रकार नाही ना. पद्मावती काय म्हणताय ते. तुझ्या मनातलं दडलेलं ओळखलं त्यांनी. माझ्या नव्हे तुझ्या. माझी माझी चेष्टा करायची नाही. बाबा आमची एकच इच्छा आहे. काय ते आम्ही दोघांनी ठरवलं. काय ठरविलं. फिरायला जायचं. हो अशी माझी इच्छा होती. पण आता ही एकटी कशी जाणार म्हणून मी तिच्या सोबत जाणार आहे. हिला इच्छा आहे. हा. हो तिच्या समोर तुला माझ्या जायचं. बरोबर तिची इच्छा सुद्धा दडली. सोबत सोबत. तुझ्या स्वभावाची कल्पना मला आहे. काय तू माझी कन्या आहेस ग. माझं रक्त आहे. मला कळतंय काय करू शकतं. बापाला चकवितोय, बापाला फसवितेस. केवळ हिचे लाड मी पुरविले. तुम्हा दोघात कधी भेदभाव केला नाही. म्हणून तू म्हणत असेल हिचे लाड केले, हिच्या शब्दावर विश्वास ठेवे. हिच्यापेक्षा जास्त लक्ष तुझ्याजवळ आहे. पण बाबा इच्छा आहे ना. बऱ्याच वर्षांची इच्छा एक होती. सांगू. तुमची इच्छा मी केव्हाही मोडलेली नाही. तुमची इच्छा आहे ना मग जा. पण लवकरात लवकर. ए, थांबा. का म्हटलं की चालली. हा अति उतावीळपणा तुझा पाहिलास ना. आता इच्छा पूर्ण होते की नाही हे मला कळत. ये इकडं. बाबा काय बाबा, काय झालं. झालं? कुठं निघाला? आम्ही तुमची फुलं आहोत ना. चटकन नाही. चटकन आम्ही निघालो होतो. फुलं आहात बरोबर आहे. फुलं पण गोमेदायची फुलं जर अशीच राहिली कोणीतरी तोडून देणार. अहो पण गोमेदायची आत जायला सांगा ना. काय ते आम्हाला जायला हवं. जायला हवं. कुठं निघाला. कुठे नाही जास्त काही दूरवर जायचं नाहीये. हे तर आपल्या पलीकडे राष्ट्रवेशीवरचं अरण्य आहे ना तिथेच जाणार होतं. त्या अरण्यामध्ये. जा. पण लवकरात लवकर माघारी या अशी माझी तुम्हाला आज्ञा आहे. वेळ लावू नका.